राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष आहेत सतीश कुळाल आपल्यासोबत आणि त्यांनी ओबीसी बाबत एक नवीन चळवळ उभी करण्याचा निर्धार हाती घेतलेला आहे। त्यांच्याशी गुप्तगोकर काय सांगाल साहेब? लक्ष्मण हाके साहेब एवढं मोठं ओबीसीचं एक किंवा धनगर समाजाचं एक नेतृत्व समोर आलेलं आहे। आता तुम्ही नव्याने एक ओबीसी चळवळ उभी करत आहात। महाराष्ट्रामध्ये सध्याची राजकीय स्थिती पाहता सर्वच पक्षांच्या लक्षात आलेलं आहे की ओबीसीला बेदखल करून इथून पुढचं राजकारण होणार नाही आणि मग इथून पुढच्या काळामध्ये जे पक्ष ओबीसीच्या सामाजिक राजकीय आर्थिक वर्गीकरण व्यवस्थित पद्धतीने करू शकतील असेच पक्ष इथून पुढे राज्यामध्ये सत्ता करतील आणि प्रामुख्याने माझ्यासारख्या चळवळीतल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती अजितदादांनी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभागाची जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी येणाऱ्या काळात चोख पार पाडेन आणि सर्वसामान्य वंचित उपेक्षित जे घटक आहेत मायक्रो ओबीसी आहे त्यांचे प्रश्न तळागाळात जाऊन नुसते मीडिया पुढं किंवा प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मीडियावरती नाही आहे तर ते शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून अजितदादा असतील तटकरे साहेब असतील किंवा या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवून आर्थिक बजेट जी तरतूद होऊन त्यांना न्याय मिळत असेल की त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल झाला पाहिजे। ते शैक्षणिक आरोग्य या गोष्टीपासून खूप दुरावलेला काही ओबीसीतला मायक्रो घटक आहे आणि यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्याचं काम इथून पुढच्या काळात मी नक्की करेन। लक्ष्मण हाके जे आहेत महाराष्ट्र राज्यात जे आहे त्यांचं नाव एक समोर आलेलं आहे ओबीसी नेते किंवा धनगर समाजाचे नेते म्हणून त्या नेत्यांकडे कसं बघतात? नाही, खऱ्या अर्थानं आज ओबीसीचं आंदोलन हाके सरांनी आणि मी एकत्र केलं होतं त्याला 15 महिने होऊन गेले, परंतु लक्ष्मण हाके हे फक्त एक विदुषी बुद्धीने हे प्रसिद्धीसाठी काही स्टेटमेंट करतात। उदाहरणार्थ फक्त अजितदादांवरती स्तर सोडून बोलतात आणि मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही ओबीसीच्या प्रश्नासाठी फक्त मीडियावरती बोलता, तुम्ही गेल्या 15 महिन्यामध्ये या सरकारला एक तरी निवेदन दिलेलं आहे का? जसं जरांगे पाटलांचं आंदोलन या महाराष्ट्रभर झालं किंवा चालू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून 58 लाख नोंदी शोधण्याचं काम केलं। मग या ओबीसीच्या तुमच्या आंदोलनातून किंवा नेतृत्वावरून सरकारवर प्रेशर काय झाला किंवा तुम्ही जे वारंवार सरकारवरती किंवा ओबीसीच्या निधीवरती बजेटचं जे बोलताय त्यावर तुमची एवढी अवकात नाही का? राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला भेट देत नाहीत का? किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील ओबीसीचे नेते आदरणीय छगन भुजबळ पंकजाताई या सरकारमध्ये आहेत, त्यांच्याशी बसून कायदेशीर पद्धतीनं निवेदनं मांडून ओबीसीचे प्रश्न तिथं मांडले पाहिजेत आणि ते कायद्याने ते प्रकुलेट खाली तळापर्यंत झाले पाहिजेत। नुसतं प्रसिद्धीसाठी बोलून चालणार नाही। इथून पुढच्या काळामध्ये मी राज्यातले ॲक्टिव्हेट सगळे ओबीसी व धनगर बांधवांची अजितदादांबरोबर येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये बैठक लावतोय आणि त्याच्यामध्ये या ओबीसी व भटक्या विमुक्तांचे धनगर समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती दादांसोबत सखोल चर्चा करेल। वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंनी जे आहे म्हणजे जालन्यामध्ये तिथं अंतरवली सराटीला मनोजदादा यांचं आंदोलन सुरू होतं, वडीगोद्रीला बाहेर आंदोलन सुरू होतं, तुम्ही पण होतं बहुतेक ते आंदोलन। ते काय आंदोलन मॅनेज होतं का कसं काय? नाही, त्यावेळेस आंदोलन खऱ्या अर्थानं ते आंदोलन चांगल्या पद्धतीनं झालं होतं, परंतु ते आंदोलन ज्या उद्देशानं केलं होतं बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता ते होऊ नये। कायदा हा सर्वांसाठी आहे। आमचे नेते अजितदादा हे नेहमी कायद्यावर भर देऊन बोलतात, कुणीही कायदा हातात नाही घेतला पाहिजे, तो मराठा समाजाचा असू द्या ओबीसी किंवा अन्य कुठल्याही महाराष्ट्रातल्या भारतीयांसाठी सर्वांना कायदा एक आहे आणि कायदा पाळून आपण आपले मागणं म्हणणं जे आहे ते निवेदन आपण प्रामाणिकपणे सरकारच्या दारी मांडलं पाहिजे आणि त्यातून न्याय मागून घेतला पाहिजे। त्या आंदोलनाचं काय यश मिळालं की नाही? वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन झालं मोठं, राज्यभर त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे। त्या आंदोलनानंतर कुठेतरी ओबीसी समाजाला किंवा धनगर समाजाला काहीतरी न्याय मिळालं का नाही त्या वडीगोद्रीच्या आंदोलनात? त्या आंदोलनातून गेल्या 10-15 महिन्यामध्ये आपल्या लक्षात येत असेल जिथं खोके तिथं हाके। त्याच्या पलीकडे माझा त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी सांगावं की गेल्या 15 महिन्यात ओबीसीचा हा एक छोटा मायक्रो प्रश्न मी सोडवला, खाली फक्त प्रसिद्धीसाठी आणि कुणाच्या तरी स्क्रिप्ट अनुसार कुणाला काहीतरी बोलणे, रॅली काढणे, याच्या पलीकडं उगा कुणाला तर काउंटर करायचे, याच्या पलीकडं या 10-15 महिन्यात त्यांची काही ॲक्टिव्हिटी दिसलेली नाही। आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम केलेलं होतं, परंतु आमचा उद्देश हा होता की सर्वसामान्य वंचित उपेक्षित मायक्रो ओबीसी आहे त्यांचं प्रशासन दरबारी प्रश्न मांडले पाहिजेत। खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये मंत्री पण आहेत, छगन भुजबळ आहेत, पंकजाताई आहेत,
परंतु त्या मंत्रिपदाच्या त्यांना काही थोडे लिमिटेशन येत असतील तर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापाशी जाऊन कायदेशीर लेखी निवेदनं देऊन त्यांच्यावरती राजकीय प्रेशर निर्माण करून प्रश्न सोडवून घ्यायची प्राथमिक जबाबदारी हाकेसारखे किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. परंतु हाके असं करताना कुठेही महाराष्ट्रात दिसले नाहीत. तुम्ही एक आत्ता बोलताना एक शब्द वापरला, जिथं हाके तिथं खोके. या शब्दाचं थोडंसं विश्लेषण करावं. गेल्या 4-5 वर्षातली जर त्यांची भूमिका पाहिली, मी त्यांचा 10-12 वर्षापासूनचा सहकारी आहे, परंतु त्यांची जर एक भूमिका पाहिली तर त्यांना आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी खांद्यावर घेतलंय त्या लोकांच्या कानात मुतण्याचं काम केले आणि जिथं आर्थिक फायदा आहे तिथं वेळ देणे, भेटी देणे. आता त्याचं एक साधं उदाहरण म्हणलं तर विधानसभेला वंचित बहुजन आघाडीकडून ते प्रचार करत होते आणि याच विधानसभेला चळवळीतील त्यांचे व माझे सहकारी असे अनेक पोरं या विधानसभेला अपक्ष मैदानात होते आणि त्या असंख्य पोरांनी यांना व्हिडिओ मागितले, बाईट मागितले, सभा मागितल्या, परंतु यांनी कुणालाही वेळ दिलेला नाही, कुणालाही टेकून घेतलेलं नाही. जिथून पैसे उपलब्ध होतील तिथं जाण्याचं काम, काय काय मतदारसंघामध्ये न जाण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे घेतलेले आहेत. या पद्धतीनं त्यांचं राज्यभर काम चालू आहे. हे माझं त्याच्यावरती विश्लेषण आहे. म्हणजे खोके म्हणजे खोकेचा अर्थ काय आहे? करोड. तर करोडो रुपये कमवले का हाकेंनी? आता गेल्या 10-15 महिन्यापासून मी त्यांच्या सोबत नाहीये, पण मी त्याच्याविषयी ठामपणे सांगू शकत नाही. पण तुम्हाला जर त्यांच्या काय गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही थोडं आंदोलनाच्या आधी जे मीडिया जाऊन त्यांचं जे घर दावत होतं चॅनलवरती, माझी मीडियाला विनंती आहे की आता जाऊन त्यांचं एकदा घर दाखवा. जुजारपूर मधलं आताचं त्यांचं घर दाखवा. जी गाडी कार्यकर्त्यांनी दिली का कुणी घेतली त्याचा बी खुलासा मी करेन. पण मला काहीतरी निर्बंध आहेत, मी स्वतः सुसंस्कृत आहे, पण वेळ आली तर नक्कीच मला सगळंच माहिती आहे. त्यांचा आका कोण आहे हे पण मला माहिती आहे. मी जर बोललो तर राज्यामध्ये फिरायची सुद्धा मुश्किली होईल. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा देतोय. त्यांचे जर ओबीसी जर तुम्हाला काम करायचं असेल, खऱ्या अर्थानं परवा ओबीसीचं महाअधिवेशन गोव्याला झालं आणि ओबीसी त्यांना कुणी विचारलं, हुंगलं सुद्धा नाहीये. आणि मग कालची जी बाईट होती त्यांना कुणी विचारात घेतलं नाही, म्हणून त्यांच्या बोलण्यातून ते फ्रस्ट्रेशन होतं. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये 350 पेक्षा जास्त ओबीसीच्या जाती आहेत आणि माझ्यासारखे छोटे कार्यकर्ते ते छगन भुजबळ साहेबापर्यंत असंख्य नेते आपापल्या स्तरावरती या ओबीसीचं काम करण्याचं काम करतायत. परंतु 10 जन्म जरी या पृथ्वीवर घेतले ओबीसीसाठी तरी हे ते ओबीसीचं काम संपणार नाही, एवढं काम आहे. परंतु हाकेंकडून फक्त जाहिरातबाजी, मीडियावरती प्रसिद्धीसाठी ते स्टेटमेंट करतात आणि प्रसिद्धीसाठी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात हे मी येणाऱ्या नंतरच्या काळात नक्की सांगेन. आता तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आहात, ओबीसी नेते आहात, तर महायुती सरकारमध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर महायुतीमध्ये आहेत, अजित पवार देखील महायुतीमध्ये आहेत, परंतु अजित पवारांना मानत नाहीत अशी भाषा गोपीचंद पडळकर करत आहेत. तर त्यांना कसं बघता तुम्ही? आणि ते पण धनगर समाजाचे नेते आहेत, तुम्ही पण धनगर समाजाचे नेते आहात. नाही, आम्ही समाजाचे असलो तर वेगवेगळ्या पक्षात काम करतो. आपल्या माध्यमातून मी पडळकरांना आणि हाकेंना दोघांनाही आव्हान देतो की आता पडळकर विशेषतः महायुतीमध्ये आहेत आणि ते म्हणतात की मी अजित पवारांना मानत नाहीये. महायुती ही मिनिमम कॉमन प्रोग्रामवरती ठरलेली असते आणि एका विचारानं सरकार चालतं. आणि मग तुम्ही जर टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट या संकल्पनेवर तुम्ही आमच्या नेत्याला मानत नसाल तर मी आपल्या माध्यमातून सांगतो आम्ही तुम्हाला व तुमच्या नेत्याला मानत नाही. तुमचा जसा देवाभाव तसा माझा इथून पुढच्या काळामध्ये अजितदादा आणि माझ्या नेत्यावर जर कोण बोलणार असेल तर त्याला येणाऱ्या काळात जशाच तसं उत्तर नक्की दिलं जाईल. आणि हाके आणि पडळकरांना मी आपल्या माध्यमातून चॅलेंज देतोय किंवा विनंती करतोय की धनगर एसटी आरक्षणासाठी तुम्ही मंत्रालयावर मोर्चा काढा. त्यामध्ये सतीश कुलाल कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीमागं, तुमच्या सोबत, तुमच्या 2 पावलं पुढं चालेल. अन्यथा मी मोर्चा काढतो, तुम्ही दोघं त्या मोर्चामध्ये सहभागी होणार असं जाहीर करा. मी त्या मोर्चाचं आयोजन करतो. फक्त समाजाची फसवणूक करू नका. शेवटचा प्रश्न विचारतो. मनोजदादा जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून जे आहे मुंबईकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत. मराठा समाजाच्या सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी ओबीसी कोट्यातनं. तर ह्या मोर्चाकडे कसं बघता 29 ऑगस्टच्या? खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र समतेचा आणि पुरोगामी विचाराचा आहे. प्रत्येकांना आपापल्या न्यायाच्या बाजूनं मागण्या करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आणि माझी राज्य सरकारला एक विनंती असेल की आपण
जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये ओबीसीचे सर्वच नेते आहेत, भुजबळ साहेब असतील, पंकजताई असतील आणि इतर सर्व ओबीसीचे DNA असणारे मुख्यमंत्री पण आहेत. आणि या लोकांची एकदा तुम्ही 1 दिवस 2 दिवस जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ही बैठक चालू ठेवा आणि त्याच्यावरती जे कायद्यानं राज्य चालतं आणि जे कायद्यात बसतं त्याच्यावरती शासनाने ठामपणे भूमिका घेतली पाहिजे की हे होणारी गोष्ट आहे, हे होणारी गोष्ट नाही. आणि जर याच्या विरोधात कोण जर कायदा सुव्यवस्था जर हातात घेणार असेल तर त्याच्यावर कडक पाऊल किंवा कठोर कारवाई केली पाहिजे. ही शासनानं ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. राज्यामध्ये हा जातीवादाचा प्रश्न शासनाने सुद्धा तेवढ ठेवू नये. आमच्यासारख्या सर्वसामान्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व जाती धर्माच्या मुलांच्या एका ताटात जेवणाऱ्या कार्यकर्त्याची विनंती आहे की शासनाने आता कुठंतरी हा विषय संपवावा. स्थानिक स्वराज्य संस्थे जो निवडणुकीचा विषय आहे तो मराठा किंवा ओबीसी नाही आहे. तिथल्या स्थानिक प्रश्नावरती त्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा विधानसभा झालेला आहे, याच्यावरती शासनानं करेक्ट हे बैठक लावून तोडगा काढावा. हा विषय ज्वलंत ठेवू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो. तर आपल्यासोबत होते सोलापुरातील राष्ट्रवादी पक्ष अजित पवार पक्षातील ओबीसी नेते सतीश कुळाल यांनी लक्ष्मण हाके आणि पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि सडकून टीका केलेली आहे. महाराष्ट्र टाइम्सचा इरफान शेख, सोलापूर.